अरे काय परिस्थिती आली आपल्या गावची. काय रे, काय झालं? अरे जिथं बघाव तिथं कचरा दुर्गंध, काही सोयी सुविधेचा पत्ताच नाही बघ. खरं आहे तुझं. अरे किती दिवस झाले गावात नळ नाही आले. ते रस्त्यावरचे लाईट्स तर केव्हाच बंद पडले. ह्या गावातल्या समस्या काही संपणार नाही बघ. अरे पण या समस्या सांगायच्या तरी कुणाला? तू एक काम कर, नगर परिषदेत फोन लाव. नंबर आहे का आपल्याकडे त्यांचा? बरं, असला जरी तर काय खात्री आहे ते आपलं काम पूर्ण करतीलच. ते पण आहे बघ. काय होणं नाही बघ. आपण बसायचं असंच हातावर हात धरून. आपण एक करू, नगराध्यक्षांनाच आपल्या तक्रारी सांगू. ते आपलं म्हणणं ऐकतील. अरे त्यांच्या कानावर तर घालून बघू. चल. बर चल. हां हॅलो. हो नाही तुम्ही काळजीच करू नका. हे काय आत्ताच माणसं पाठवली तुमच्या वार्डात मी. नाही ते काय झालं, ह्या महिन्यात जरा कामाचा लोड जास्त होता. नाही म्हणून जरा माझ्याकडून दुर्लक्ष झालं बघा. पुन्हा काही लागलं तर सांगायचं बरं का. हा चालेल. मी सांगतो त्यांना फोन करू. हा चालेल. बोला शिवदास भाऊ, काय काम काढलं? बिझी होते का साहेब? नाही हो, चालायचंच. तुम्ही सांगा, आम्ही तुमच्यासाठी तर बसलो नाही तर. बरं एक मिनटं, आधी मला सांगा काय घेणार? चहा कॉफी काय सांगू? हो काय नको. ते साहेब जरा हो काय नाही साहेब, थोडं गावातल्या समस्यांबद्दल बोलायचं हो होतं. मग बोला की, संकोच कसला करताय? आता ती ऐकायला तर बसलो ना मी इथं. सांगा. साहेब ते गावच्या स्वच्छतेबद्दल जरा तक्रार होती. अहो जिथं बघावं तिथं कचरा साचलाय रस्त्यांवर. आणि साहेब किती दिवस झाले अजून नळही नाही आले गावात. बाकी बोलायचं झालं तर ते रस्त्यांवरचे खड्डे, ते रस्त्यांच्या खांबावरच्या लाईटी, परत ती नाली गटार, लय वाईट अवस्था आहे साहेब. आता ह्या सगळ्या तक्रारी घेऊन आम्ही जायचं कुणाकडं, म्हणून तुमच्याकडे आलो. अहो शिवदास भाऊ, हात कशाला जोडताय? तुम्ही माझ्याकडेच येणार ना, म्हणून तर तुम्ही निवडून दिलं मला. ह्या सगळ्या समस्या आहेत बरं का. आम्हाला त्याची आयडिया नाही असं नाही. आता आमच्या टीमची पण प्रयत्न चालू आहेत बघा. आणि माझं विशेष लक्ष असतं त्याच्यावर. पण खरं सांगू का, हे एकाच वेळी अनेक समस्यावर लक्ष देणं हे आम्हाला पण अवघड चाललंय. मागचे बरेच दिवस झालं मीच विचार करतोय. आता याच्यावर नेमका पर्याय काय याचा विचार आम्ही पण करतो. आता या जुन्या पद्धती सोडा, कारण वेळ आली आहे नव्या युगात नव्या पद्धतींची. डिजिस्पेक टेक्नॉलॉजीज आपल्यासाठी घेऊन आली आहे नगर परिषद डिजिटल नागरिक सेवा व तक्रार प्रणाली. तुमच्या विभागाच्या विकासासाठी एक AI बेस्ड सुविधा. हो काय सांगता? ते कसं काय? आता सेवा मिळवा QR स्कॅन करून, आणि परत QR स्कॅन करण्याची सुद्धा गरज नाही. आपोआप प्रणालीचे ॲप डाउनलोड होईल. नगर परिषद डिजिटल नागरिक सेवा व तक्रार प्रणाली म्हणजे आपल्याला मिळते तक्रार नोंदवण्याची सुविधा. असलेल्या तक्रारीचा फोटो अपलोड करून तक्रार नोंदवा. त्यावर होणाऱ्या कारवाईची संपूर्ण ट्रॅकिंग मिळवा. सर्व काही तुमच्या फोनवर. अरे वा, ही तर मोठी उपयोगी प्रणाली आहे. इतकंच नाही तर यासोबत आपल्याला मिळते घंटागाडीचे वेळापत्रक व लाईव्ह ट्रॅकिंग, पाणी पुरवठा वेळापत्रक प्रणाली, ऑनलाईन कर भरण्याची सुविधा, विविध दाखले व अर्ज प्रणाली, सूचना व SMS प्रणाली, नागरिक माहिती व सार्वजनिक डिजिटल सिस्टम, विभागीय डॅशबोर्ड व इतर ऑनलाईन सुविधा. अहो ह्यामध्ये तर अनेक फीचर आहेत. हा ना शिवदास भाऊ, काही म्हणा. आता ह्या डिजिटल प्रणालीमुळं आपलं काम अजून सोपं झालं. AI बेस्ड सुविधांसोबतच आपल्याला मिळते कॉल सेंटर सेवा, जिथून आपले प्रतिनिधी नागरिकांना अपडेट्स व महत्त्वाची माहिती पुरवत राहतील. तर वेळ आली आहे या स्मार्ट युगासोबत डिजिटल होण्याची. तर मंडळी, आता आम्ही ठरवलंय आमच्या विभागाचा विकास होणार तो नगर परिषद डिजिटल नागरिक सेवा व तक्रार व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून. तुम्ही कधी ठरवताय? नगर परिषद डिजिटल नागरिक सेवा व तक्रार प्रणाली डिजिस्पेक टेक्नॉलॉजीजद्वारा आपल्या विभागाच्या विकासासाठी, नागरिकांच्या सेवेसाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी एक डिजिटल पाऊल. आजच संपर्क करा.